शहापूरमधील विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी केल्याचं प्रकरण समोर येत आहे। कुणाला मासिक पाळी आली हे तपासण्यासाठी हा असा बिभत्स प्रकार केला गेला। शाळेच्या मुख्याध्यापिकेसह 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। 4 शिक्षक, 2 विश्वस्त आणि एका महिला शिपायावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 8 पैकी 2 जणांना तात्काळ अटक झाली आहे। 6 जणांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे। दोषी आढळलेल्या प्राचार्यांचं प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलंय। शौचालयामध्ये रक्ताचे डाग आढळल्यानं मुलींची ही अशी तपासणी केली गेली। 6वी ते 10वीच्या जवळपास 125 मुलींची ही अशी तपासणी केली गेली। आज रोजी पोलिसांना माहिती मिळाली। आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो। त्यानंतर त्या जो घडलेला प्रकार होता त्यानुसार आपण पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। एकूण 8 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 महिलांना आपण ताब्यात घेतलेला आहे। इतर आरोपींना ताब्यात घेण्याची आणि अटक करण्याची आपली कारवाई सुरू आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी उमेश जोशी सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमेश, अत्यंत धक्कादायक आणि तितकाच मनात चीड आणणारा हा सगळा प्रकार घडलेला आहे। काय नेमकी कारवाई या सगळ्या दोषी आढळलेल्यांवर आता झालेली आहे? गेल्या मंगळवारी दमानिया स्कूल जे आहे या ठिकाणी रतनबाई दमानी स्कूल आहे, त्या ठिकाणी काही विद्यार्थिनींनी म्हणजे पिरियडच्या टायमाला त्या स्कूलमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे हात त्यांनी त्या भिंतीवर पुसले होते आणि ते लक्षात आल्यानंतर तिथल्या जे प्राचार्य होत्या त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांचे फिंगरप्रिंट्स वगैरे घेऊन ते मॅच करण्याचा प्रयत्न केला, ते शोधण्याचा प्रयत्न केला की हे कृत्य कोणी केलेलं आहे। आणि ते अक्षरशः प्रोजेक्टरवर दाखवलं गेलं त्या विद्यार्थिनींना, त्यांना समज देण्यासाठी। त्याच वेळेस काही पालक शाळेत पोहोचले देखील, पण त्यावेळेस पालक कमी असल्यामुळे त्यांच्याकडनं केवळ माफी मागून त्यांनी ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला। पण दुसऱ्या दिवशी, कारण संध्याकाळी विद्यार्थिनी घरी पोहोचल्यानंतर सगळा प्रकार पालकांना सांगितला, त्यानंतर मग मोठ्या संख्येने पालक दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी हजर झाले। स्कूलमध्ये त्यांनी बराच प्रयत्न केला, पण त्या ठिकाणचे ट्रस्टी वगैरे कोणी यायला तयार नव्हते। त्या तिथल्या ज्या प्राचार्य होत्या माधुरी गायकवाड यांनी पोलिसांना फोन करून ताबडतोब पोलिसांना त्या ठिकाणी बोलवून घेतले, कारण वातावरण गरम होत चाललं होतं। मोठ्या संख्येने पालक त्या ठिकाणी एकत्रित झाले। काही सामाजिक संस्था होते, काही राजकीय नेते देखील त्या ठिकाणी आले। त्यांनी त्या ठिकाणी ट्रस्टींना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण ट्रस्टींनी त्या ठिकाणी येण्यास टाळाटाळ केली। सरते शेवटी सगळ्या पालकांनी सगळ्याच नागरिकांसह शहापूर पोलीस स्टेशन गाठले आणि गेटवरच बसून ठिय्या आंदोलन केले। त्या ठिकाणी शाळेविरुद्ध घोषणा ज्यावेळेस देण्यास सुरुवात केली त्यावेळेस मात्र पोलिसांकडनं त्या ज्या प्राचार्य होत्या त्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचा मेसेज येतो आहे, तो तुम्हाला देण्यात सांगितलं, पण पालक शेवटपर्यंत अडून होते की यांच्या निश्चित या पालकांच्या भावना सुद्धा तितक्याच तीव्र असतील या सगळ्या संदर्भात, त्यामुळे कठोर कारवाई होणं या सगळ्यावर फार आवश्यक असेल। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उमेश।